नफ्याचं आमिष दाखवून टेक्सटाईल एजंटला तब्बल 68 लाखाचा गंडा घातल्यानं एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान इकडे पोलिसांनी वेगानं या प्रकाराचा तपास सुरू केला। शेअर मार्केट ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये जादा नफ्याचं आमिष दाखवून विश्वास संपादन करून सोलापुरातील टेक्सटाईल्स एजंटाची 68 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे। याबाबत टेक्सटाईल्स एजंट किरण नागनाथ कोटा राणा रंगराजनगर मार्केट यार्डा मागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 अनोळखी इसम आणि वेगवेगळे बँक खातेधारक यांच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 19 एप्रिल 2026 ते 21 मे 2026 या कालावधीत फिर्यादी हे घरी असताना एका कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडचा सर्व्हिस मॅनेजर आशिष आणि लिफ्ट सिक्युरिटीजच्या टीना मल्होत्रा या दोघांनी फिर्यादीच्या बँकेतील बँक खातेधारकांनी आपसात संगनमत करून फेसबुकवर कॅपिटल लिमिटेड या अनोळखी कंपनीची जाहिरात दिली। त्याद्वारे व्हॉट्सअपवर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी रिसर्च इन्स्टिट्यूट या ग्रुपमध्ये फिर्यादीस ऍड करून शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करण्याचा विश्वास संपादन केला। सुरुवातीला एक लिंक पाठवून त्यातून एक बनावट ऍप्लिकेशन आणि दुसऱ्या लिंकद्वारे आणखी एक बनावट ऍप्लिकेशन तयार करून फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली। तसंच त्यांचे घेतलेले शेअर्स आणि IPO ची किंमत वाढल्याचं प्रकाशित केलं आणि त्यांना कोणताही नफा मिळवून दिला नाही। तसंच जमा केलेली रक्कम परत केली नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीनं आरोपींविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।